शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर. केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेबाबत घेतलाय आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय. आता 2026च नव्हे तर 2030-31 पर्यंत मिळणार प्रत्येक शेतकऱ्यांना 6,000 रुपयाची रक्कम. यामध्ये जो काही 3,15,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे, या निधीतील या फंडातील पैसे तुम्हाला मिळणार का, यासाठी काय नियम बदल करण्यात आलेले आहेत आणि नेमके हे पैसे कोणाला मिळणार आहेत, याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि या चॅनलवर तुम्ही नवीनच आला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची व शेतीविषयक शासकीय योजनाची व इतरही शासकीय योजनाची माहिती तुम्हाला वेळोवेळी अपडेट मिळत राहतील. तर शेतकरी मित्रांनो, मोदी सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पुढील 5 वर्षांची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता 2026-27 पासून ते 2030-31 पर्यंत प्रत्येक 4 महिन्याच्या कालावधीच्या अंतराने वर्षाकाठी 6,000 रुपयाची रक्कम प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पुढील 5 वर्षेही मिळणार आहे. यासाठी या केंद्र सरकारने या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी जी काही निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 3,15,614 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर करून देण्यात आलेला आहे. आता यासमोरही पुढील 5 वर्षासाठी प्रत्येक वर्षाकाठी 6,000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे. यासाठी आता ही 6,000 रुपयाची रक्कम म्हणजेच प्रत्येक महिन्यात 4 महिन्याच्या अंतराने मिळणारी 2,000 रुपयाची रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पुढील कामे करावी लागणार आहेत. नेमकं यासाठी काय करावे लागणार आहेत, यामध्ये आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये एक मोठा बदल यापूर्वीच करण्यात आलेला आहे. यामध्ये आता फार्मर आयडी हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट करण्यात आलेला आहे. त्यानंतर KYC पूर्ण करणे, त्यानंतर बँकेसाठी आधार सीडिंग पूर्ण करून घेणे, या सर्व प्रक्रिया तुम्ही जर पूर्ण केल्या असाल तर नक्कीच तुम्हाला आता यासमोर येणारे 2026-27 पासून 2030-31 पर्यंत प्रत्येक 4 महिन्याच्या अंतराने म्हणजेच वर्षाकाठी 6,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये नक्कीच येणार आहे. आणि यासाठीची केंद्र सरकारची जी काही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे, 3,15,614 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद अगोदरच करण्यात आलेली आहे. आणि ही माहिती कालच झालेल्या एका बैठकीमध्ये प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.